नमस्कार. माझं नाव राजेश्वर श्रीराम काळे, श्री लक्ष्मी ॲग्रो मार्ट हिवरखेड, तालुका तेलारा, जिल्हा अकोला, संचालक. आउटडोर सीड डिस्ट्रीब्युटर आहे मी. मागील 3 वर्षापासून आउटडोर सीडचं आम्ही काम करत आहे. या वर्षीला आमच्या परिसरामध्ये विक्रम 77 पपई, झेंडूमध्ये आपण दिलेला आहे, आकाश आणि ड्रीम येलो दिलेला आहे आपण या वर्षीला, आणि टरबूजच्या व्हरायटी दिल्या होत्या. आणि विशेष करून पपईचा जो परफॉर्मन्स आहे सध्या या वातावरणामध्ये, आमच्या परिसरामध्ये टेम्परेचर जास्त असल्यामुळे 15 नंबर या मालाला भरपूर प्रमाणात व्हायरस गेलेला आहे. आणि जिथं विक्रम 77 जे 1.5 ते 2 महिन्याचे प्लॉट आहेत, तिथे म्हणजे जे मॉर्टॅलिटी म्हणतो आपण त्याला, किंवा व्हायरसचा प्रेशर म्हणतो, ते नगण्य आहे त्याच्यामध्ये. आणि त्याच्यासोबत आपण इंटरक्रॉप झेंडू दिला होता, म्हणजे शेतकऱ्याचे दोन्ही बाजू मजबूत राहतात. किंवा पपईचं पीक ते येणारच आहे, पण त्यासोबत आंतरपीक मध्ये आपण त्यांना फुल शेती पण करायला लावली तिथे. त्यामुळे कसं शेतकऱ्याला चांगला मोठा हातभार लागतो. हा कंपनीचा उपक्रम खूप चांगला आहे. आम्ही ज्यावेळेला सेमिनारला गेलो होतो, त्यावेळेस साहेबांनी आम्हाला सजेस्ट केलं होतं की तुम्ही शेतकऱ्याला आंतरपीक घ्यायला सांगा पपईमध्ये. असे आम्ही मॉडेल प्लॉट यावर्षीला आमच्या परिसरामध्ये जवळजवळ 20 एकरात उभे केलेले आहेत सध्या. आणि जो पपईचा दर्जा आहे इतर मालाच्या तुलनेत, म्हणजे फळ झालं किंवा जो व्हायरसचा प्रेशर म्हणतो, तो खूप चांगला आहे याच्यामध्ये. म्हणजे रोगप्रतिकार शक्ती चांगली आहे. बाकी भेंडी जी आहे, आता भेंडीचे काही प्लॉट होते आमच्या इथे, तर काही शेतकरी आहेत ते समजा त्यांनी विक्रमी उत्पन्न घेतलं. 178 ते 200 पर्यंत तोडे झालेले आहेत. दीपा नावाची जी व्हरायटी आपली भेंडीची, त्याच्यामध्ये असे विविध सर्व वाणं आपण याचे विकतो. आता येणाऱ्या सीझनला दीपा भेंडीची चांगली डिमांड राहणार आहे. 77 जी पपई आहे त्याचा पण चांगल्या प्रकारे हे बाकीचे प्लॉट आपण दाखवणार, त्याला लोकांना थोडा फरक पडतो, त्यामुळे त्याचा पेरा पण वाढणार आहे. आणि येणाऱ्या हंगामामध्ये जसं आता झेंडू त्यासोबत टरबूज, त्याचा पण चांगल्या प्रकारे पेरा वाढणार आहे. सर्व शेतकरी बंधूंना मी सांगू इच्छितो, श्री लक्ष्मी ॲग्रो मार्ट हिवरखेड, तालुका तेलारा, जिल्हा अकोला, इथे आउटडोर सीडचे सर्व प्रकारचे बियाणं उपलब्ध राहते. आता येणाऱ्या हंगामासाठी कांदा बियाणं सुद्धा उपलब्ध राहणार आहे, झेंडू पण उपलब्ध आहे, पपई पण उपलब्ध आहे. ज्याला बियाणं लागलं बियाणं राहील, ज्याला रोपं लागले रोपं उपलब्ध राहतील. धन्यवाद.